नमस्कार, मी राजेंद्र कुमार शिंदे. वेजेंद्री न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. चिपळूणमधील भोगाळे येथे होत असलेली इमारत अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणि नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात येत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज मुकादम यांनी केली आहे. सदर इमारत रेरा कायद्याचा भंग करणारी तसेच जमिनीपासून 5 फूट उंचीवर बांधण्यात येत आहे, जे नियमबाह्य आहे. आपण संबंधित विभागाची तक्रार केली असून यावर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मुकादम यांनी दिला आहे. मी इम्तियाज मुकादम आज 15 फेब्रुवारी 2025 मी आज भोगळे एस टी स्टँड मध्यवर्ती एस टी स्टँड ठिकाणी उभा आहे. त्याच्यासमोर दादाबाई टॉवर जुना याची निवासी बांधकामाची परवानगी होती जवळजवळ 25 वर्षापूर्वीची. त्या जागेवर अरिहंत वास्तू निर्माण लिमिटेड हा रत्नागिरीचा जो बिल्डर आहे त्याने इथे अनधिकृत बांधकाम सुरू केलेलं आहे. त्याची मी तक्रार मुख्याधिकारी चिपळूण यांच्याकडे केलेली आहे. मुख्याधिकारी चिपळूण यांनी या बांधकामाला स्थगिती दिलेली आहे, परंतु त्या स्थगिती आदेश न जुमानता हा जो बिल्डर आहे तो चिपळूणच्या लोकांची फसवणूक करत आहे. आणि जे ॲडव्हर्टाईजचे जे बॅनर लावलेले आहेत याच्यावर त्यांनी रेराचा नंबर टाकणे अनिवार्य आहे आणि त्याच्या खाली QR कोडसुद्धा असणं अनिवार्य असताना त्याने QR कोड वगैरे काही टाकलेले नाही. त्यांनी रेरा कायद्याचा भंग केलेला आहे आणि चिपळूणच्या लोकांची फसवणूक करत आहे. 5 फुटावर ह्याच्यानंतर नियमावलीमध्ये लाल रेषा जी आलेली आहे त्यामध्ये 12 फुटावर परवानगी असताना या बिल्डरला, रत्नागिरीच्या बिल्डरला जो चिपळूणमध्ये आला आहे, चिपळूणच्या बिल्डरांना परवानगी मिळत नाही आणि बाहेरचे आलेले बिल्डर हे 5 फुटावर परवानगी घेतात कशी आणि त्यांना मिळाली कशी? तर माहितीच्या अधिकाऱ्यातसुद्धा यांना जर आम्ही प्रश्न टाकल्यानंतर हे नगरपालिकावाले रितसर उत्तर देत नाही. याचा संबंधित अधिकाऱ्यांनी यावर लक्ष केंद्रित करून त्याच्यावर कारवाई करावी. मी याच्या पुढे हायकोर्टामध्ये सुद्धा रिट पिटिशन दाखल करणार आहे आणि संबंधित रेरा विभागाशी पण संपर्क करून हे सर्व फोटो त्यांनी जे लपवलेले QR कोड ह्यांनी जे आता QR कोड किंवा रेरा नंबर जो लपवलेला आहे तो नाचणे रत्नागिरी येथील आहे आणि ही बिल्डिंग तो चिपळूण येथे बांधत आहे. तर चिपळूणच्या लोकांची गेले 6 महिने तो या ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून फसवणूक करत आहे. तर चिपळूणच्या नागरिकांनी पण गुंतवणूक करताना खबरदारी बाळगावी आणि फसू नये अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि चिपळूणचे जे जागरूक नागरिक आहेत त्यांनीसुद्धा या प्रशासनाला याबद्दल जाब विचारावा की आम्हाला परवानगी तुम्ही देत नाही, 12 फुटावर देता आणि या बाहेरच्या आलेल्या बिल्डरला तुम्ही कुठल्या आधारावर परवानगी देता ह्याची चौकशी झाली पाहिजे. चिपळूणच्या लोकांनी या विषयावरनं आंदोलन उभे करावे. तुम्हाला नगरपालिकेची सुद्धा परवानगीचा QR कोड बॅनरवर लावावा लागतो, परंतु तो सुद्धा बॅनर QR कोड या बॅनरवर लावलेला नाही. ही नगरपालिका पण ती दिशाभूल आहे किंवा नगरपालिकाची फसवणूक आहे. नगरपालिकासुद्धा यामध्ये लक्ष देत का नाही? इतर लोकांचे बॅनर काढले जातात, हे बॅनर का काढले जात नाही? हे ते दीपक लॉन्ड्रीचाही बोर्ड आहे आणि हे आतमध्ये दिसत आहे याचं अनधिकृत बांधकाम चालू आहे. हे अनधिकृत बांधकाम पूर्णपणे आतमध्ये चालू आहे. 20 फूट खाली माती उपसलेली आहे आणि कसलेही रॉयल्टीचा वगैरे परवाना यांनी घेतलेला नाही. इथे डंपर वगैरे दिसत आहेत आतमध्ये, JCB वगैरे आहेत, त्या काम चालू आहे. मी इम्तियाज मुकादम आज 17 फेब्रुवारी 2025 भोगळे मध्यवर्ती ST स्टँड समोर जे अरिहंत वास्तू लिमिटेड यांचं जे बांधकाम होत आहे जुना दादाबाई टॉवर, यांनी त्यांचा रेरा नंबर जो लपवलेला होता त्या रेरा नंबरची लपवलेली चिकटपट्टी आज खाली पडलेली आहे आणि ह्यांनी जे जनतेची गेले 6 महिने फसवणूक चालू केलेली आहे चिपळूणच्या जनतेची. बातम्याचा ओघ असाच चालू राहील. पाहत राहा वेजेंद्री न्यूज चॅनल. धन्यवाद.